तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आतापर्यंत बऱ्याच महिलांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेत आणि मंडळी अशा अनेक महिला त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील त्यांना अद्याप ह्या योजनेचा लाभ घेता आला नाही। अशा सर्व महिलांसाठी आणि जे कोणी ह्या योजनेमध्ये अद्याप त्यांनी फॉर्म भरले नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण मंडळी मी असे 5 नियम तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही हे जे 5 नियममध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ह्या योजनेमधून 100% पैसे पडणार। मंडळी जर तुम्ही ह्या 5 नियम कुठल्याही एका नियमात जर बसत नसाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही। हे तुम्हाला मी A to Z माहिती मंडळी सांगणार आहे। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन आलात असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मंडळी मग आपल्या व्हिडिओला सुरू करूया। चला तर मंडळी आपण आपल्या पहिल्या नियमाकडे वळूया। जसं की मंडळी आपला जो हा पहिला नियम आहे, पहिला नियम आणि आपला महत्त्वाचा नियम आहे। जसं की मंडळी तुम्ही पाहू शकता की आपल्या या योजनेमधून एक फॉर्म भरायला भेटतो। त्या फॉर्मवर मंडळी आपलं नाव झालं, आपल्या पतीचं नाव झालं, आपला आधार कार्ड नंबर, आपला जिल्हा, तालुका, शहर, गाव असं आपल्याला भरपूर प्रमाणात इथं माहिती बघायला भेटते। ती माहिती मंडळी आपण व्यवस्थितरित्या आणि पूर्णपणे भरून घ्यायची आहे। कारण मंडळी इथे जर माहिती चुकली तर आपला फॉर्म हा रिजेक्ट होण्याची देखील शक्यता असते। जसं की मंडळी आपलं जे नाव आहे ते आपलं आधार कार्ड प्रमाणे टाका असं म्हणत आहे। तुमच्या आधार कार्डवर जे नाव आहे ते आहे असे तुम्हाला तुमच्या फॉर्मवर भरून घ्यायचे आहे। त्याचबरोबर म्हणजे तुम्हाला खाली बँकेचे डिटेल देखील बघायला भेटत आहे। जसं की म्हणजे तुमच्या बँकेचं नाव झालं, तुमच्या बँकेचा IFSC कोड झाला, बँकेचा अकाउंट नंबर झाला, तुम्हाला व्यवस्थितरित्या न चुकता हा पहिला जो आपला नियम आहे त्याप्रमाणे तुम्हाला हा फॉर्म हा व्यवस्थितरित्या भरून घ्यायचा आहे। हा झाला म्हणजे आपला पहिला नियम। चला आपण आपल्या दुसऱ्या नियमाकडे वळूया। तर मंडळी आपला जो दुसरा नियम आहे तो दुसरा नियम असा आहे की शासनाच्या इतर राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला सुरू नसला पाहिजे। म्हणजे मंडळी शासनाच्या जे इतर कोणत्याही योजना असू द्या त्याचे तुम्ही लाभार्थी नसले पाहिजेत किंवा त्याचा तुम्ही लाभ घेतला नसला पाहिजे, असा त्या दुसरा योजनेचा असा अर्थ आहे। म्हणजे तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा जर लाभार्थी असाल किंवा तुम्ही त्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही असं सरकारचं धोरण आहे। त्यामुळे मंडळी तुम्ही इतर कोणत्याही योजनेचे लाभार्थी नसले पाहिजेत। हा झाला आपला दुसरा नियम। चला आपण आपल्या तिसऱ्या नियमाकडे वळूया। चला तर मंडळी तिसरा नियम असा आहे, जे ह्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांचे स्वतःचे वैयक्तिक बँकेत अकाउंट असले पाहिजे। जसं की तुम्ही वर पाहू शकता की ह्या योजनेच्या लाभार्थ्यांचे स्वतःचे वैयक्तिक अकाउंट बँकेत असले पाहिजे। आता मंडळी काही महिलांनी असं केलं आहे की त्यांच्या पतीचे म्हणा किंवा त्यांच्या वडिलाचे म्हणा बँकेत त्यांचे अकाउंट नसल्यामुळे त्या वडिलाचे किंवा पतीचे अकाउंट नंबर दिले आहेत किंवा त्यांच्या बँकेची पूर्ण माहिती दिली आहे, पण मंडळी असं करून देखील त्यांना अद्याप देखील ह्या योजनेचा लाभ घेता आला नाही मंडळी। कारण ह्या योजनेमध्ये स्पष्टपणे असं धोरण आखलं आहे की ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे स्वतःचे वैयक्तिक बँकेत अकाउंट असले पाहिजे। त्यामुळे म्हणजे जर तुमचे अकाउंट असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे अकाउंट काढून घेतले पाहिजे, त्यामुळे तुम्हाला ह्या योजनेचा लवकरात लवकर लाभ घेता येईल। हा झाला मंडळी आपला तिसरा नियम। चला आपण आपल्या चौथ्या नियमाकडे वळूया। आता मंडळी आपला जो चौथा नियम आहे तो असा आहे की लाभार्थ्यांचे आधार कार्ड आहे त्याला त्यांचा मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे। आता काही जण म्हणतील की ही कोणती अट नाही की हा कोणता नियम नाही, पण मंडळी हे देखील महत्त्वाचे आहे। कारण तुमच्या आधार कार्डला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यातून तुमचे 2 फायदे होऊन जातील। तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर देखील लिंक होऊन जाईल आणि मंडळी तुमच्या आधार कार्डला कोणती बँक सेटिंग आहे किंवा लिंक आहे हे देखील तुम्हाला पाहता येईल। आणि मंडळी तुमच्या आधार कार्डला जर बँक लिंक आहे का नाही ते देखील तुम्हाला ह्याद्वारे कळून जाईल। त्यामुळे मंडळी तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अत्यावश्यक आहे। त्यामुळे हा झाला आपला चौथा नियम। चला आपण आपल्या आता शेवटच्या आणि 5व्या महत्त्वाच्या नियमाकडे वळूया। तर मंडळी आपला जो 5वा नियम आहे तो असा आहे मंडळी की तुमच्या आधार कार्डला तुमची बँक सेटिंग असणे अत्याधिक महत्त्वाचे आहे। जर तुमच्या आधार कार्डला जर तुमची बँक सेटिंग नसेल मंडळी तर तुम्हाला पैसे पडणार नाहीत। कारण मंडळी हे जे पैसे आहेत हे आपल्याला डेबिटद्वारे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे तुमच्या आधार कार्डला तुमची बँक सेटिंग असणे हे खूप महत्त्वाचे आहे। मंडळी ज्यांच्या कोणाच्या आधार कार्डला जर बँक सेटिंग नसेल त्यांनी तात्काळ बँकेत जाऊन तुमची बँक सेटिंग करून घेणे, लवकरात लवकर सेटिंग करून घ्या मंडळी। जर तुमचे पोस्टात डिजिटल अकाउंट जर तुम्ही काढले तर लवकरात लवकर म्हणजे तुमचे 2 दिवसाच्या आत तुमची बँक जी आहे ते सेटिंग होईल। त्यामुळे मंडळी तुम्हाला लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ घेता येईल। तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तर मंडळी तुम्हाला जर काही फॉर्म भरताना जर अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मंडळी, आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जय हिंद, जय महाराष्ट्र।